श्री स्वामी समर्थ. जीवनात कितीही अडचणी असोत, कितीही संकट असोत, पण अधिक महिन्यात येणारी ही पवित्र गणेश चतुर्थी जर श्रद्धेने साजरी केली तर गणरायांची कृपा जीवनातील अनेक विघ्न दूर करू शकते, असे धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे. या दिवशी केलेली श्री गणेशाची उपासना विशेष पुण्यदायी मानली जाते. म्हणूनच अधिक गणेश चतुर्थीचे महत्त्व काय आहे, या दिवशी कोणती पूजा करावी आणि गणरायाला प्रसन्न करण्यासाठी कोणती सेवा करावी, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. अधिक महिन्याची चतुर्थी 3 जूनला आलेली आहे आणि चंद्रोदय रात्री 9:30 आहे. अधिक महिना हा 3 वर्षांनी एकदा येणारा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम महिना असेही म्हटले जाते. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असला तरी या काळात सर्व देवी देवतांची भक्ती आणि उपासना विशेष फलदायी मानली जाते. अधिक महिन्यात येणारी ही गणेश चतुर्थी ही त्यापैकीच एक महत्वाची तिथी आहे. श्री गणेश हे प्रथम पूजनीय देव मानले जातात. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी सर्वात प्रथम गणपती बाप्पाचे स्मरण केले जाते. कारण गणेश हे विघ्नहर्ता आहेत. भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर करून त्यांना यश आणि सुखाचा मार्ग दाखवतात. अधिक गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी शक्य तितके लवकर उठून आपले घर स्वच्छ करून, घरातील देवघर स्वच्छ करून श्री गणेशाची मनोभावे पूजा करायची आहे. गणरायाला अभिषेक घालून लाल फुले, दुर्वा, शेंदूर आणि मोदक अर्पण करावेत. दुर्वा श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे 21 दुर्वा, शक्य असल्यास 21 दुर्व्याची जुडी अर्पण करावी. त्यानंतर ओम गणपते नमः या मंत्राचा जप करावा. हा मंत्र गणेश उपासनेतील अत्यंत प्रभावी मंत्र मानला जातो. श्रद्धेने केलेला हा जप मनाला शांती देतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. या दिवशी गणेश अथर्वशीर्षाचे पठण करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. ज्यांना गणपती अथर्वशीर्ष म्हणता येत नसेल त्यांनी श्री गणेशाचे स्मरण करावे. गणरायाला गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा. शक्य असल्यास मोदकांचा नैवेद्य दाखवावा, कारण मोदक हे श्री गणेशांचे आवडते भोजन मानले जाते. गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहे. आपल्याला माहितीच आहे की गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहे. पूजेनंतर कुटुंबातील सर्वांनी गणरायांची आरती करून गणपती बाप्पाला सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी. अधिक गणेश चतुर्थीला दान धर्मालाही विशेष महत्त्व आहे. गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करावे, पक्ष्यांना धान्य टाकावे आणि गायीला हिरवा चारा खाऊ घालावा. आपल्या क्षमतेनुसार केलेले दान पुण्य वाढवणारे मानले जाते. या दिवशी कोणाचाही अपमान करू नये, वाद किंवा भांडण करू नये. मनात चांगले विचार ठेवावे आणि देवपूजेबरोबर चांगले आचरणही तितकेच महत्त्वाचे आहे. असे मानले जाते की अधिक गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा आणि नामस्मरणामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, अडलेली कामे मार्गी लागतात आणि मनाला नवीन उभारी मिळते. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता मिळावी, नोकरी आणि व्यवसायात प्रगती व्हावी, तसेच घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी अनेक भक्त या दिवशी गणपती बाप्पाची विशेष उपासना करतात. गणपती बाप्पा आपल्याला फक्त संपत्ती किंवा यश देत नाहीत, तर योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि संकटाशी सामना करण्याचे सामर्थ्यही देतात. कारण गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहे. म्हणून अधिक गणेश चतुर्थीच्या दिवशी, या पवित्र दिवशी श्रद्धा आणि विश्वास ठेवून आणि भक्तिभावाने गणरायाची पूजा करा. आपल्या सर्व चिंता, दुःख आणि अडचणी त्यांच्या चरणी अर्पण करा. जेव्हा भक्त मनापासून गणरायाला हाक मारतो, तेव्हा विघ्नहर्ता त्यांच्या मदतीला नक्की धावून येतात, अशी आपल्या सर्व भक्तांची श्रद्धा आहे. या अधिक गणेश चतुर्थीला एक दीप गणरायासमोर लावा. मनापासून त्यांचे स्मरण करा, नामस्मरण करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. गणरायाची कृपा असेल तर जीवनातील कितीही मोठे विघ्न असले तरी त्यावर मात करण्याची शक्ती प्राप्त होते. श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करूया की त्यांच्या कृपेचा आशीर्वाद सर्वांच्या जीवनावर सदैव राहो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. दुराधनाशका गणपती बाप्पा सर्वांच्या इच्छा पूर्ण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.